हाय बंदर भाव, हाऊ आर यू? घरी खोटं सांगून आम्ही चारही बहीण भाऊ निघालो चिखलदऱ्याकडे, कारण की आमचा एक मित्र म्हणे सकाळी चिखलदऱ्याला सनसेट होते म्हणे. मग 1 तास गुगलवर सर्च करून आम्हाला समजलं की सकाळी सनराईज होते. सनराईज झाल्याबरोबर माझ्या अंदरचा ध्रुवराटी जागा झाला आणि मी सनराईज बद्दल माहिती द्यायला लागलो. त्याच्यानंतर मला माहित झालं की सनराईज हा सूर्यामुळे होते. सूर्यभाऊ थोड्या वेळामध्ये पक्काच बाहेर निघला आणि पक्कीच गरमी फेकली. आणि याच्यानंतर मला एक नवरा आपल्या बायकोच्या उवा काढताना आणि हे त्यांचं किटकूर फुटाने खात होतं. मी म्हटलं त्या किटकुराले मला पण एक फुटाणा दे, तर तो मला म्हणते लाल सेब खाते का, आणि हे इकडे काय सुरू आहे काय समजलं नाही. आणि हा त्यांचा कॅलेंडर म्हणते आपण चौवाष्टू खेळू, पण चौवाष्टूसाठी आपल्याजवळ कवड्या नव्हत्या. मग आम्ही गेलो गाडीचा खेळ खेळायला. उष्णता येता एवढी होती की आम्हाला एका पंख्याची गरज होती. मग आम्ही गेलो मोठ्या पंख्याकडे, पण पंख्याची बटन बंद होती. मग आम्ही आमचे खरकटले तोंड कॅमेरामध्ये पाहिले आणि त्याच्यानंतर मला माहित झालं की काही वर्ष अगोदर ब्युटी प्लस नावाचा कॅमेरा आला होता, तो किती चांगला होता. मग मी थोडेसे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि माझ्या मित्रांनी आपले कान बंद केले. तेव्हाच आम्हाला उंच उडी घेण्याचा विचार आला. उंच उडी घ्यायसाठी आम्ही सगळ्यात पहिले खाली बसलो आणि त्याच्यानंतर आम्ही एक पुन्हा उंच उडी घेतली. हे उंच उडी एवढी उंच होती की आम्ही आंब्याच्या झाडावरचे आंबे पण तोडू शकत नव्हतो. मग आम्ही एखाद्या हिरो सारखे 4 जणी चाललो आणि एकामेकाला म्हणू लागलो माझ्या हिश्श्यामध्ये किती रुपये येईल. 3000 रुपये प्रति व्यक्ती येऊन ऐकून आमच्यामध्ये थोडा वाद निर्माण झाला. पण गेड्याच्या पोराला नाचण्यापासून फुरसत नव्हती भेटत आणि नाचता नाचता थोडे दृश्य विचलित होऊ लागले. तर अशा प्रकारे आमचा चिखलदराचा आजचा दिवस निघाला आणि आता आमची धाव होती गजानन महाराज शेगावकडे. तर भेटूया शेगावला. अशाच मिनी ब्लॉग साठी फॉलो करा. छान मुलगा आहे रे मी, फॉलो करा.